तर सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट की जेव्हा लेकरांचं बालपण घरामध्ये जातं आणि मग एक सुंदर असा परिवार असतो आणि त्या परिवारामध्ये आई वडील लेकरं आणि कोणी वडीलधारे घरातले चुलते वगैरे इतर असे सगळे एकत्र असं ते कुटुंब वाढत असतं आणि मग सगळेजण त्या लेकरांना सांगतात की वेळेवरती घरी यायचं, असं करायचं तसं करायचं. लेकरं ऐकतात आणि मग ज्यावेळेस ते कॉलेजला जायला लागतात मग त्यांना अजून मित्र भेटायला लागतात आणि मग कधी कोणी सांगतं की एखादं लेक्चर बंक करू आपण किंवा काय, मग त्यांच्या असं फ्रेंडशिप वाढत जाते आणि मग चांगले मित्र भेटले तर चांगली गोष्ट आहेत. आणि कधी कधी मग चुकीची संगत लागल्यामुळे कितीतरी तरुण लेकरं, ख्रिस्ती तरुण लेकरं सैतानाच्या अधीन होतात आणि मग तिथून त्यांना बाहेर काढणं कितीतरी वेळा फार कठीण होऊन जातं. आणि मग एक सुरुवातीलाच काळजी घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेस आपलं लेकरू एखाद्या चुकीच्या संगतीत चाललेलं आहे तर त्याच क्षणी आपण त्यांना अडवणं गरजेचं आहे. आणि जी लेकरं प्रार्थनेतली आहेत त्यांनी चुकीची संगत करूच नये. आपण कोणाबरोबर उठावं बसावं हे त्यांनी या बालवयातच त्यांनी स्वीकारणं फार गरजेचं आहे. बायबल सांगतं की ज्यावेळेस कुसंगती म्हणजे वाईट संगत ज्यावेळेस असते, पहिले करीत 15वा अध्याय आणि 33वा वचन, 1 कोरिन्थियन्स चॅप्टर 15 वर्स 33. बायबल या ठिकाणी स्पष्ट सांगतं फसू नका. सगळ्यांनी म्हणा फसू नका. म्हणा तरुणांनो फसू नका. का फसू नका? फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. बायबल सांगतं कुसंगतीने म्हणजे चुकीची संगत जर असेल तर त्या कुसंगतीमुळे नीती बिघडते, माणसाचे विचार बिघडतात. आणि मग ज्या वेळेस ख्रिस्ती परिवारामध्ये लेकरांचे मित्र मैत्रिणी ख्रिस्तेतर असे असतात किंवा जे पापाच्या अधीन झालेले आहेत आणि ज्यांच्या घरात कुठलीही गोष्ट केली तर चालते किंवा कसंही राहिलं तर चालतं, अशा लोकांबरोबर ज्यावेळेस आमची लेकरं जोड होतात त्यावेळेस ते देवाच्या राज्याशी आणि परिवाराशी आणि परमेश्वराशी ते विजोड व्हायला सुरुवात करतात. आणि म्हणून सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की आज सर्व तरुण तरुणींना योग्य संगत मिळणं हे फार गरजेचं आहे. चांगल्याची संगत असावी, कुसंगतीने नीती बिघडते बायबल सांगतं. आणि म्हणून आपल्याला चांगली संगत मिळाली पाहिजे. मग जगातली संगत कशी आहे? जगाची संगत अशी आहे की ज्यावेळेस तुमचे खिसे रिकामे, तुम्हाला मित्र नसतात. ज्यावेळेस तुमच्याकडं काहीच नाही, एखादा मुलगा फेल झाला, एखादी मुलगी फेल झाली, बाकीचे विद्यार्थी वर्गातले म्हणत नाहीत अरे वा माझी बेस्ट फ्रेंड फेल झालेली आहे, आता मी तिच्यासाठी ॲडमिशन घेणार नाही. तू ज्या वर्षी पास होशील तिथून पुढं आपण परत ॲडमिशन घेऊ आणि दोघी कॉलेजला जाऊ, असं कधी लेकरं म्हणत नाहीत. आणि म्हणून ज्याच्याकडे आहे त्याला मित्र आणि मैत्रिणी असतात, ज्याच्याकडे नाही त्याला सगळे सोडून देतात. हे कुठं लिहिलंय? हे बायबलमध्येच लिहिलेलं आहे. आणि नीतिसूत्रे याचा 19वा अध्याय 4थं वचन, संगतीबद्दल आपण पाहत आहोत. मित्र कोणाकडे असतात? विचारपूस करणारे कोणाकडे असतात? दरिद्री लाजाराकडं कुत्रे येऊन त्याचे फोड चाटायचे, पण श्रीमंताकडे ख्याली खुशाली करणारे खूप लोक होते. या ठिकाणी नीतिसूत्रे 19:4 मध्ये बायबल सांगतं संपत्ती मित्र जोडते, गरीबाला मित्र सोडतात. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला खूप मित्र आहेत प्रियांनो. तर जगात हीच रीत आहे, ज्याच्याकडे आहे ना त्याच्याशी जग जोडलं जातं, ज्याच्याकडे नाही त्याला कुणीच विचारत नाही. आज माझ्या प्रत्येक तरुण भावांनी, बहिणींनी, लेकरांनी आज आपले डोळे उघडून आपल्या आजूबाजूला बघा. तुमच्या जीवनात असलेले मित्र आणि मैत्रिणी खरंच ते तुमच्या प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला साथ देत आहेत का? योबना फार दुःखात होता. दुःखात होता म्हणजे 7,000 मेंढरं त्याची गेली, जाऊ द्या. 3,000 उंट गेले, जाऊ द्या. 500 बैल जोड्या गेले, जाऊ द्या. 500 गाढवी गेल्या, काय प्रॉपर्टी आहे सगळं गेलं. लेकरं संपली, आरोग्य नष्ट झालं. योब राखेत जाऊन बसला. बायकोने सजेशन दिलं कुठवर सत्व धरून राहता, देवाला शाप द्या आणि मरून जा. देवाला शाप द्या आणि मरून जा. कधी कधी ना दुःखित लोकांना नेहमी चुकीचे सल्ले येतात
आणि त्या दुःखात योब असताना मी देवाला धन्यवाद देतो की बायबलमध्ये स्पष्ट लिहिलंय, अलिफस तेमानी, सोफर नामाथी आणि बिल्दद शुही हे तीनही योबाचे मित्र योबाच्या भेटीला आले. तुमच्या दुःखात जे येतात ना ते तुमचे खरे मित्र आणि मैत्रिणी आहेत. तुमच्याकडे संपत्ती जे येतात ना ते सगळे लबाड आणि ढोंगी लोक आहेत. तुम्ही कार घेतली, तुम्ही घर घेतलं, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळाला आणि मग ज्यावेळेस लोक तुम्हाला रिस्पेक्ट करतात ना तो खोटा रिस्पेक्ट आहे, तो देवापासून नाहीये, तो दिखाव्याचा रिस्पेक्ट आहे. आणि म्हणून त्या दिखाव्याकडं कधीही जाऊ नका. ज्यांनी दुःखात साथ दिली, जे आमच्या वाईट परिस्थितीत आमच्या बरोबर टिकून राहिले, त्या लोकांबद्दल देवाला धन्यवाद. आणि नेहमी लक्षात ठेवा की तुमच्याकडे असो नसो तुमचा देव तुम्हाला कधीच सोडणार नाही. तुमचे खिसे भरलेले असले तरी तुम्ही देवाची लेकरं आणि खिसे रिकामे झाले तरी तुम्ही देवाचीच लेकरं आहात. हालेलुया. तुम्ही आरोग्यात असले तरी देवाची लेकरं आणि आरोग्य नसलं, तुम्ही आजारात जरी असलात तरी तुम्ही देवाची लेकरं आहात. जगात तसं नाही. आणि म्हणून ना ती संगत धरणं, कुणाची धरायची आणि कशी धरायची आणि किती धरायची हे फार महत्वाचं आहे. मग कधी असं होतं की काही लेकरांना खूपच मित्रमैत्रिणी असतात आणि ह्या मित्रमैत्रिणींच्या पायी कितीतरी जणांचे संसार उद्ध्वस्त झालेत. मित्रमैत्रिणींमुळे आता काही लोकांना खूप सवय असते. काही लोकांचे आम्ही इतके मित्र पाहिलेत की रस्त्याने अशी गाडी सरळ जातच नाही त्यांची. नुसतं हा हातवर तो हातवर, नुसतं त्यांचं हेच चालू असतं. अरे कसा आहेस भाऊ, कसा आहेस दादा, कसा आहेस तू, नुसतं फक्त इतके मित्र जोडून ठेवतात, इतके मित्र. आणि काही लोकांना अभिमान आहे, फेसबुकवर मला 5,000 मित्र आहेत. अरे ज्या दिवशी मरायला टेकला, आयसीयूत गेला, एक 5,000 पैकी मित्र आला नाही. तिथं मरायला टेकलाय तरी सांगतो लोकांना, एक सेल्फी टाका बरं फेसबुकला माझी. लाईक आणि कमेंट तिकडे येतील, वास्तविक जीवनात कोणीच येणार नाही प्रियांनो. मग आमचा खरा मित्र एकच आहे, जो अब्रामाचा मित्र होता आणि जो लाजराचा पण मित्र होता, आणि त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. ती खरी संगत, देवाबरोबरची आमची फेलोशिप नेहमी स्थिर राहिली पाहिजे. जीवनातल्या काही गोष्टी कमी जास्त झाल्या तरी चालतील, पण देवाबरोबरची आमची फेलोशिप कधीही कमी होता कामा नये. ती फेलोशिप आम्हाला कुठं मिळणार आहे? देवाच्या मंदिराकडे आमची पावलं वळाली पाहिजेत. कोण आहेत ती तरुण लेकरं की जी संडेचा दिवस सोडून आपल्या घरामध्ये बसतात? कोण आणणार त्यांना? कोण घेऊन येणार त्यांना मंदिराकडं? तरुणांची जबाबदारी. जे आपल्या मंडळीतले तरुण तरुणी आहेत त्यांनी ह्या दिवसांमध्ये अशी एक सुवार्ता फेरी आपल्या चर्चच्या मेंबर्सकडे काढावी की घराघरातून तरुणांना घेऊन यावं आणि त्यांना देवाच्या राज्यात उभं करावं. आमच्या मुंबईमध्ये ना भांडूप म्हणून एक ठिकाण आहे आणि तिथं ना सगळ्या मंडळांच्या इंटर चर्च त्यांनी क्रिकेटच्या मॅचेस ठेवल्या होत्या. चर्चेसमध्ये क्रिकेटच्या मॅच. काही लोकांनी खूप त्याचा विरोध केला. अरे काय प्रभू, काय मॅच खेळायला आला होता का जगामध्ये? कधी कधी आम्ही ओव्हर धार्मिक होऊन जातो. अरे काय प्रभूने काय कॉम्पिटिशन करायला आणलं होतं का? हे सगळं जगिक आहे, हे सगळं असं आहे तसं आहे. त्यांचा विचार ना ज्यांनी आयोजित केलं त्यांना माहीत होतं आम्ही काय करत आहोत. खूप विरोध झाला, पण काही घेणं देणं नाही. मॅचेस झाल्या, काही टीम जिंकल्या, काही टीम हारल्या, कोणाला खेळता आलं, कोणाला खेळता आलं नाही. पण देवाच्या प्रिय लोकांना त्या गोष्टीमुळे एक गोष्ट घडली की जे लेकरं चर्चला कधीच येत नव्हते ते क्रिकेटसाठी चर्चला आले, पण चर्चला येऊन त्यांना येशू भेटला आणि त्यांचं जीवन परिवर्तित झालं. तुमचा उद्देश काही असो, त्यात जर देवाची योजना असेल तर परमेश्वर त्याची योजना पूर्ण करतो. आज लेकरांची पाऊलं देवाच्या भवनाकडे वळाली पाहिजेत आणि म्हणून कंटिन्यू त्या लेकरांना कटकट वाटली तरी चालेल. रविवारच्या दिवशी सकाळ होताच जशी आईची तयारी झाली, आईने सुरू करायचं, बाळा रे उठ, बाळा रे तयार हो, उठ चर्चला जायचंय, उठ येशू तुझी वाट बघतोय, चल आपल्याला चर्चला जायचंय. मम्मी ह्या नाताळाला मी तुला नवीन साडी, राहू दे, तू चर्चला चल.
तेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे. हालेलुया. माझं लेकरू चर्चला यावं याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काय आहे? तुला येशू भेटावा आणि तुझं जीवन आशीर्वादित व्हावं, तुझी आणि येशूची भेट करून द्यावी, याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद मला काय? सुरुवातीला लेकरांना वाटेल की आई कटकट करते, बाप कटकट करतो, आणि नंतर त्यांना कळेल की त्यांनी जे काही केलं ते आमच्या हितासाठी होतं, आम्हाला देवाचे आशीर्वाद मिळाले. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ही संगतच खूप महत्वाची. जगाचे मित्रमैत्रिणी जोडण्यापेक्षा चर्चमध्येच आपलं फ्रेंड सर्कल, एक बंधुवर्ग, एक बहिणींचा ग्रुप असं असणं खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. आणि मग धार्मिकतेच्या वातावरणात जर आमची लेकरं वाढू लागली किंवा त्याने डिसाईडच केलं की जे लोक अविचारी आहेत त्यांच्याबरोबर मी राहणार नाही, तुमचं जीवन आशीर्वादित होईल. आजकाल मी काही तरुणांना पाहतो, व्यसन नाही करत, पण जे करतात त्यांच्या बरोबर बसतात. काय नाही, तो पितो मी चकना खातो. चकना होशील तू येड्या. तिथं बसून बसून एक ना एक दिवस ते तुला खेचणार आहेत त्यांच्या तावडीमध्ये. स्तोत्र पहिला अध्याय विसरू नका. धन्य तो पुरुष. मग कशाला ती दुर्जनाची मसलत आणि त्याच्यावर उठायचं बसायचं नकोच आपल्याला. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला करेक्शन करायचं ते आमच्या संगतीमध्ये. आणि ज्यावेळेस चांगली संगत मिळेल आम्हाला, त्यावेळेस आपलं जीवन आशीर्वादित झालंच म्हणून समजा. आणि जो खूप मित्र जोडत राहतो, नीतिसूत्रे 18 आणि 24 मध्ये बायबल सांगतं, नीतिसूत्रे 18:24, जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो. असे मित्र पाहिजे. खूप नकोत, थोडे असावेत पण खरे आणि चांगले पाहिजेत. दिखावा करणारे आणि ऐन वेळेस सोडून जाणारे घाबरे मित्र नकोत. सत्यतेत चालणारे पाहिजेत. जो खूप मित्र मिळवतो तो स्वतःचा नाश करून घेतो. कारण की कसं आहे की आज जगामध्ये ना, की एखाद्याने आपल्याला मदत केली, त्याच्यामुळे कुणाची मदत घ्यायची ते पण विचार करून घेत चला. कारण तो करल एवढीशी मदत, पण आयुष्यभर एवढं सांगत राहील, मी तुला मदत केली होती, मी तुला मदत केली होती. असं वाटतं पोस्टर काढून छापून त्याच्या हातात देऊ की काय, म्हणजे तो सगळीकडे वाटत फिरेल. काही लोकांना थोडंसं काही करून जगासमोर गवगवा करण्याची संधी असते. ते करत राहतात, त्यांना असं वाटतं हेच आमचं आयुष्य आहे. आणि काही लोक खूप काही करून शब्दाने बोलूनही दाखवत नाहीत की मी त्याच्यासाठी हे केलंय. ते खरे आणि ते धार्मिक लोक आहेत प्रियांनो. मग असे मित्र आम्हाला जोडायचेत की जे सत्यतेत चालणारे आहेत. खूप नकोत. केर कचरा खूप गोळा केला आत्तापर्यंत आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये वाईट इम्पॅक्ट पडलेला आहे. भले आपण त्यांच्या रीतीनं वागत नसू, परंतु चुकीची संगत असल्यामुळे आमचं पाऊल चुकीच्या दिशेकडे जाण्याचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे ही संगत धरायची तर ती कोणाची धरावी? नीतिसूत्रे 13वा अध्याय आणि 20व्या वचनात सांगितलंय. नीतिसूत्रे 13 आणि 20. सुज्ञाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील, मूर्खाचा सोबती कष्ट पावतो. सुज्ञाची संगत धर. सुज्ञाची म्हणजे खरंच ज्याला अक्कल आहे, खरंच जो हुशार आहे. कुठलाही बिझनेसमध्ये, कुठलाही कामामध्ये फक्त बोलून आणि दुसऱ्यांचं यश बघून आपण कामं नाही करू शकत. देवाच्या प्रिय लोकांना, मला ह्याच्या मागे सांगण्याचा एक विचार असा आहे की बोलणं असं आहे की आज जर तरुणांना यशस्वी व्हायचंय, सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट करा, शिक्षण सोडू नका. शाळेत जा, कॉलेजला जा, जी डिग्री तुम्हाला घेण्यासाठी किंवा जे काम करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला पाचारण केलंय, आधी ते प्राप्त करा. प्रत्येक गोष्टीचा एक उचित समय असतो. काही लोक सांगतात आमच्या मुलाला स्थळ बघा, मुलीला स्थळ बघा, आणि ही शोकांतिक आहे. कदाचित माझं बोलणं तुमच्यापैकी काही लोकांना आवडेल ना आवडेल, पण देव बोलतोय तर मला बोलावंच लागेल. मुलींचे बायोडेटा येतात, इतक्या शिकलेल्या आहेत आमच्या मुली, काय तुम्हाला सांगू. आणि मुलगा 10वीला अचानक असं झालं मी शाळा सोडून दिली. मधूनच शिक्षणामधून हार मानतात. आणि मग त्यावेळेस असं घडतं की म्हणजे
एवढ्या शिकलेल्या मुलींना योग्य स्थळ मिळत नाहीत, मग गडबड होते. का नाही मुलं शिकू शकत? आमचं शिक्षण आम्ही प्राप्त केलं पाहिजे. आमच्या यशामध्ये परमेश्वराला फार मोठा आनंद आहे. कधीच असं होता कामा नये की आम्ही अज्ञानातच आनंद मानतोय. छोट्याशाच गोष्टीमध्ये आम्ही कुठंतरी गुरफटून गेलोय. आमचे ध्येय उद्दिष्ट मोठे असावेत. जर आम्हाला जीवनात यशस्वी व्हायचंय तर आम्हाला शिक्षण प्राप्त करावं लागेल. जे आमचं शैक्षणिक जीवनातलं शिक्षण आहे ते, बायबलचं शिक्षण, पारिवारिक जीवनातलं शिक्षण, आम्हाला हा आत्मसात करण्याचा वेळ आहे जेव्हा आम्ही तरुण आहोत. आणि एकदा ते तारुण्याच्या तुम्ही पुढच्या लेवलला गेलात, मग कोणी काही शिकवलं तर डोक्यात शिरत नाही. का? कारण ज्यावेळेस आमचं वय कमी असतं त्यावेळेस आम्ही कोऱ्या वह्यांसारखे असतो. त्याच्यावर लिहिता येतं, पेन्सिलने खोडता येतं, पण एकदा सगळं काही समजलं का मग त्याची पुस्तकं होतात आणि पुस्तकात खाडाखोड होत नाही. हे असं आहे तर असंच आहे, ते तसं आहे तर तसंच आहे. एकदा माइंड रिजिड झालं की त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. आणि म्हणून हा शिकण्याचा समय आहे, योग्य संगत धरण्याचा समय. आणि या समयामध्ये आम्ही चांगले विचार, सुज्ञाची संगत प्राप्त करून मिळवून घेणं गरजेचं आहे. आमचे विचार कुठून येत असतात? नेहमी विचार तुमच्या आजूबाजूच्या वातावरणातून येतात. तुमच्या बाजूला कोण आहे? तुमच्या आजूबाजूला फक्त शिवीगाळ करणारे मित्रमैत्रिणी असतील, वाईट बोलणारे लोक असतील. एक दिवस येईल की तुमच्या मुखातून पण अपशब्द निघणारच आहेत. का? कारण तुम्ही तेच ऐकलंय. तुमच्या आजूबाजूला जर वचन बोलणारे लोक असतील, संकटाच्या दिवशी तुम्ही देवाला हाक माराल, तुमच्या मुखातून देवाची वचनं निघायला सुरुवात होईल. आराधना करणारे लोक असतील, तुमच्या मुखातून देवाची गीतं निघतील. तुम्ही काय फीड केलंय स्वतःमध्ये, कुठला डेटा तुम्ही स्वतःत भरलाय, तो फार महत्वाचा. आणि हे दिवस चांगली संगत धरण्याचे दिवस आहेत. आमीन म्हणणार का? प्रभूची स्तुती असो. दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे शरीर आहे हे देवाचं मंदिर आहे. मान्य आहे तुम्हाला? नाहीये? करा मान्य. देवाच्या वचनात लिहिलंय. हालेलुया. पहिलं मंदिर कोणी बांधलं? बोला, मोठ्याने बोला, अजून मोठ्याने. हा, तर मी तुम्हाला ह्याच्या मागचं रहस्य सांगतो की पहिलं मंदिर शलोमोनाने नाही बांधलं. पहिलं मंदिर शलोमोनाने नाही बांधलं. माझा प्रश्न हा होता की पहिलं मंदिर कुणी बांधलं? पहिलं मंदिर मी यरूशलेमेतलं नाही विचारलं. पहिलं मंदिर ते एदेन बागेमध्ये देव बापाने बांधलं आणि त्याचं नाव आदम होतं. हालेलुया. पहिलं मंदिर आपण आहोत आणि हे मंदिर बांधणारा साक्षात परमेश्वर आहे. आणि या मंदिरामध्ये देवाचा आत्मा वास करतो. देवाच्या आत्म्याची आमच्यामध्ये वस्ती होते. मग जिथं आता हे चर्च आहे, इथं तुम्हाला अशुद्ध गोष्टी दिसणार नाहीत. नीट बारकाईने एक राऊंड मारा पूर्ण चर्चला, सगळीकडे जाऊन कानाकोपऱ्यात बघा. तुम्हाला चर्चमध्ये सिगारेटची पाकिटं दिसणार नाहीत, चर्चमध्ये तुम्हाला दारूच्या बाटल्या दिसणार नाहीत, तुम्हाला गांजा वगैरे ह्या गोष्टी इथं दिसणार नाहीत. ज्या गोष्टी अशुद्ध आहेत, ज्या देवाला चालत नाहीत, त्यातली माझं चॅलेंज आहे, एक पण गोष्ट ह्या मंदिरात दिसणार नाही. कारण प्रत्येकाच्या डोळ्यांना दिसतं इथं काय आहे काय नाही. तसं ह्या मंदिराच्या आत आम्ही डोकावून पाहिलं पाहिजे. इथं कुठली गोष्ट आहे की जी देवाला आवडत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, व्यसन हे एक सैतानाचं फार मोठं भयंकर असं हत्यार आहे. पहिली गोष्ट संगत आपल्याला जर कळाली असेल तर दुसरी गोष्ट देवाच्या वचनातून आपल्याला सांगत आहे, व्यसनापासून दूर राहा. व्यसनामुळे या मंदिराचा नाश होतो. जो या मंदिराचा नाश करेल, देव त्याचा नाश करणार आहे. काही लोकांना खूप छान बोलता येतं पोपटासारखं. वैयक्तिक जीवनात एवढे भंगार असतात, धार्मिकतेच्या जीवनात शून्य. लोकांना उपदेश करण्यात एक नंबर, एकदम पटाईत, असं कर तसं कर, मला जसं वाटेल तसं मी करेल. ज्या वेळेस ना तुम्ही स्वतः शुद्ध
शुद्ध हातांनी सेवा करताना कोणाचा बाप तुम्हाला अडवू शकत नाही प्रियांनो. कोणाचा बाप, कोणी तुम्हाला हात असं करून बोलू शकत नाही, तू सुधर, तू असं कर तसं कर. ज्यावेळेस तुम्ही स्वतः शुद्धतेने देवाची सेवा आणि देवाचं काम करता, तुमच्या मुखात अपशब्द नसता, तुमच्या जीवनात व्यसन नसतं, तुम्ही कसल्या पापात अडकलेलं नसता, तुम्ही निस्वार्थ देवाला जीवन झोकून दिलेलं असतं, तुमच्या बोलण्यात एक वेगळी धमक आणि तुमच्या बोलण्यात एक वेगळी धार असते आणि ते सगळ्यांना ऐकूनच घ्यावं लागतं. सिगारेट पिणारा स्वर्गाच्या दारात पोहोचला ना, त्याला सिगारेट पेटवण्यासाठी परत नरकाकडे जावं लागेल. छोटा असो मोठा असो, कुठल्याच प्रकारचं व्यसन आमच्या जीवनामध्ये राहू देऊ नका. ज्या गोष्टीची तुम्हाला तलब होते, मग चहाची पण असेल, तुम्हाला प्यायला आवडतं तुम्ही प्या. ज्या क्षणी एखादी गोष्ट तुम्हाला नशा वाटायला सुरुवात होते, याच्याशिवाय मी राहूच शकत नाही, त्याग करा त्या गोष्टीचा. प्रभूच्या वेदीवरती आज काहीतरी घेऊन या, रिकाम्या हातांनी येऊ नका. तुमचे दान आणि दशमांश आज प्रभूला नकोय, ते तुम्ही देत असाल प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो, द्या, दिल्याने तुम्ही आशीर्वादित आहेत. पण आज प्रभूच्या वेदीवरती आणून तुमच्या जीवनातल्या कुठल्या गोष्टीत अशा ज्या प्रभूला चालत नाही, त्या वेदीवर आणून टाकून द्या आणि प्रभूला सांगा, आज माझ्या जीवनाचं मी नव्याने समर्पण करीत आहे. माझ्या जीवनातलं हे व्यसन सोडून देण्याचा मी आज पक्का निर्धार करत आहे. मी तुझं मंदिर आहे, माझं जीवन मी तुला समर्पित करत आहे. माझ्या जीवनामधून तुझं गौरव होऊ दे. प्रभू परमेश्वरा, मी लोकांसमोर खूप चांगल्या रीतीनं दिसतो, मी चांगल्या रीतीनं दिसते, पण गुप्त रीतीनं मी या पापात अडकलेलो आहे, मी या गुप्त रीतीनं या व्यसनात अडकलेलो आहे. देवा, हे तुला चालत नाही, मला माहित असून मी जाणून बुजून तुझ्या विरुद्ध पाप केलंय. हे प्रभू मला क्षमा कर. आज मी या पापाचा त्याग करत आहे. आज माझ्या जीवनातलं हे व्यसन मी सोडून देत आहे. आज मी पूर्ण निर्धार करत आहे की माझं जीवन हे येशू ख्रिस्ताच्या स्वाधीन मी करत आहे. प्रभू येत आहे प्रियांनो, प्रभू येत आहे. आधी आला ना, कोणी त्याला जुमानलं नाही. क्रूसावर खेळलं त्या निर्दोष निष्कलंक देवाच्या कोकराला. यहुदा वंशाचा सिंह येतोय. आता दुर्लक्ष करू नका, आता दुर्लक्ष करू नका. आता तो येतोय. धार्मिकतेने स्वतःला सजवा, पवित्रतेने स्वतःला शुद्ध करा, देवाच्या वचनाने भरले जा. आणि कुठली अशी गोष्ट आहे की जी देवाला आवडत नाही, काय व्यसन आहे ते आज आपल्या जीवनातून काढून टाका. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आज देवाने पाठवलं आणि त्याच्या दासाला माहीत नसेल किंवा सुटत नसेल, पण आज ती वेळ आहे प्रियांनो. संदेश म्हणजे फक्त असं नाही की इथं तुम्ही ह्याच्यासाठी बसले नाही, विकास कांबळेचा किती बायबलचा अभ्यास आहे ते ऐकायला बसलो नाही. देव बोलतोय आज आपल्याशी. हालेलुया. आणि प्रभू तुला काय पाहिजे ते बोल, आणि तुला जे करायचंय माझ्या जीवनात ते कर. हे करण्यासाठी आज आपण इथं आहोत. हालेलुया. नक्की परमेश्वराची ही एक महान योजना आहे. इफिस्करास पत्र 5 अध्याय 18 वचन. इफिशियन्स चॅप्टर 5 वर्स 18. द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, द्राक्ष रसाने मस्त होऊ नका. द्राक्ष रसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. जर तुम्ही म्हणता हे शरीर देवाचं मंदिर आहे, याच्यात देवाचा आत्मा असावा, द्राक्षरस नको, कारण त्याच्यात बेतालपणा आहे. बेतालपणा म्हणजे दारू पिलेले लोक बघितलेत. तो दारुडा दारू पिऊन रस्त्याच्या मध्ये उभा राहतो. ये ट्रक चलो उधर से जा. तो पी पी पॉम पॉम करत येतो त्याच्या अंगावरती. नाही आटेगा चल उधर से जा. मग त्या ट्रकवाल्याला कळतं अरे दारुडा आहे. तो रस्ता बदलतो, पार रस्त्याच्या खाली गाडी घेतो आणि जातो. दारुडा म्हणतो देखा मेरा ताकद. बेतालपणा. पवित्र आत्म्याने भरलेला माणूस असाच असतो. तो उभा राहतो आणि तो भर रस्त्यात उभा राहतो आणि म्हणतो माझा देव माझ्या बरोबर आहे. संकट असे येतात आणि त्यांना साईडनी जावं लागतं.
का? कारण त्याला माहित आहे तुमच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे. नशेच्या अधीन होऊ नका. काही लोक म्हणतात की मी आधी 5 सिगारेट प्यायचो, आता मी 4 पिणार आहे, उद्या मी 3 पिणार, मग नंतर 1 महिन्याने मी एवढे करणार, मग हळूहळू करून कमी. नाही, शाऊलाचा पाऊल होण्यासाठी विलंब लागत नाही प्रियानो, तात्काळ. आजपासून, या क्षणापासून त्या घाणेरड्या पातकांपासून मी बाहेर येतोय. निर्णय महत्वाचा आहे. काही झालं तरी मी त्या पापाकडे जाणार नाही, हा निर्णय महत्वाचा. आणि त्या एका निर्णयावरती तात्काळ तुमचं जीवन परिवर्तित होईल. ही कुठली थिअरी नाहीये. टॅपर डाऊन करा, डोस हळूहळू कमी करा, मग सवय सुटेल. नाही, ज्याचं आत्मिक परिवर्तन झालंय तो वेळ घेत नाही. ख्रिस्त भेटला त्याच क्षणी तो देवाचा उद्धाराचा मार्ग स्वीकारतो आणि जीवन परिवर्तित होतं. सगळ्या प्रकारच्या व्यसनातून बाहेर या. दारू, सिगारेट, तंबाखू, चरस, गांजा, काही गोष्ट असेल लहान मोठी कुठली, त्याच्यातून बाहेर येणं गरजेचं आहे आणि त्या व्यसनातून दूर होणं गरजेचं आहे. मग व्यसन फक्त ही नाही आहेत. आता व्यसन म्हणजे फक्त आता दारू गांजा हे नाही राहिलंय, मोबाईलचं व्यसन लागलंय काही लोकांना. सकाळी झोपेतून डोळे चोळता चोळता पहिलं मोबाईल शोधावा लागतो आणि रात्री झोपेपर्यंत मोबाईल असा बघतात का मोबाईल हातातून गळून तोंडावर पडतो तरी तो मोबाईलकडे त्याचं लक्ष असतं. मोबाईलमध्ये गेम खेळण्याचं काही लोकांना व्यसन आहे. मोबाईलमध्ये जर गेम असतील आज ते सगळे डिलीट करून टाका. सैतानाचा ट्रॅप आहे तो तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी. आम्ही काही लोक म्हणतात काय नाही टाइमपास. ह्या शब्दाची प्रभूला फार चीड आहे. 100% मी तुम्हाला सांगतो, टाइमपास. प्रभू लवकर येतंय, वेळ कमी आहे आणि तू काय करतोस? टाइमपास. वेळ आहे, बायबल वाचा, देवाची गीता ऐका, संदेश ऐका, प्रार्थना करा. वेळ आहे, त्याचा देवाच्या गौरवासाठी वापर करा. टाइमपास ही एक सैतानी गोष्ट आहे प्रियांनो. अजिबात एक क्षणही वाया घालवू नका. कुठल्या गोष्टीने तुमची वाढ आणि उन्नती होणार आहे त्या गोष्टी करा, पण टाइमपाससाठी वेळ देऊ नका. मोबाईलच्या व्यसनातून बाहेर या. सतत जे मोबाईलवरती आहेत आणि नको त्या गोष्टी त्याच्याद्वारे करत राहतात, त्यांच्या जीवनामध्ये अडचणी वाढत जातात प्रियांनो. त्या मोबाईलच्या व्यसनातून आज बाहेर येणं फार गरजेचं आहे. जेवढी गरज आहे तेवढाच त्याचा वापर करा आणि जोही वापर करायचा आहे देवाच्या गौरवार्थ करा. त्या व्यसनामधून, मोबाईलच्या व्यसनातून कुठले काय गेम्स असतील, ज्या गोष्टींमुळे तुमचा वेळ वाया चाललाय त्या आज डिलीट झाल्या पाहिजेत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? अजून एक व्यसन आहे तरुणांना, झोपेचं व्यसन. ते पहाटे 11:30-12ला उठतात. ज्यावेळेस लोकांची दुपार झालेली असते त्यावेळेस त्यांची पहाट होते आणि अपेक्षा करतात देवा मला ब्लेस कर. ज्याला झोप जास्त प्रिय आहे ना, आशीर्वाद त्याच्याकडे येणं अशक्य आहे. रात्री उशिरापर्यंत जागायचं, सकाळी उशिरा उठायचं, ही दिनचर्या नाहीये. देवाने बरोबर सेट केलंय. आकाशात सूर्य, चंद्र, तारे त्यांनी लावून दिलाय क्रम. रात्र झाली झोपा, सकाळ झाली उठा. सूर्य उगवण्याआधी तुमचे गुडघे प्रभू समोर टेकलेले पाहिजेत. प्रार्थनेने दिवसाची सुरुवात झाली पाहिजे. सकाळी उठून काय करू? कर प्रार्थना, मॉर्निंग वॉकला जा, जिम लाव, काहीतरी कर. आणि काही भयंकर असा एक ग्रुप आहे, असे निर्णय घेतील 1 जानेवारीपासून जिमला जाणार. जातात 1 जानेवारीला आणि काही लोक फक्त 1 जानेवारीलाच जातात, 2 पासून बंद. काही 15 जानेवारीपर्यंत, काही 30 जानेवारीपर्यंत, हळूहळू बंद. निर्णय एकदा घेतला ना की तो बदलण्याची गरज नाही पडली पाहिजे.
ठरवलं की ठरवलं. हे झोपेचं व्यसन आपल्या जीवनामधून काढून टाका. आज लेकरांना वाटेल आई बाप किटकिट करतायत, वाटू द्या. तो मला बोलतो, मला रागवतो, रागवू द्या. स्ट्रिक्ट व्हा आई वडिलांनी. जेव्हा वेळ आहे तेव्हा छडी काढा, जेव्हा वेळ आहे तेव्हा त्यांना बदडून काढा. देवाच्या उपस्थितीत सांगतोय तुम्हाला, असं कोणी सांगणार नाही. लेकरांचा लाड करा, त्यांना हे द्या. मी सांगतो तुम्हाला, जेव्हा वेळ आहे ना त्यांना धोपटून काढा. त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे की या कारणासाठी माझ्या आई बापांनी मला मारलं होतं. जेव्हा त्या ऐकण्याच्या स्थितीत आहेत तेव्हाच त्यांना ऐकायला शिकवा. तो माझं ऐकत नाही, मी खूप वेळा सांगितलं, ऐकत नाही. शब्दांनी नाही ऐकत ना, काठीने ऐकन. लेकरांनी आई बापाची आज्ञा पाळलीच पाहिजे. नाही पाळली, तुम्ही 5वी आज्ञा मोडली. आज लेकरांना चांगलं वळण लावण्याची गरज आहे. त्यांची संगत, त्यांच्या हॅबिट्स कुठल्या आहेत, ते काय करतायत, काय नाही, कसल्या व्यसनाच्या अधीन गेलेत का. बाप लोक जरा वेगळ्या दुनियेत असतात, आईला बरोबर माहीत असतं. बाप कमवण्याच्या आणि घराला पोचण्याच्या, घराकडे लक्ष देण्याच्या त्या वेगळ्या ह्याच्यात असतो, एका त्या वेगळ्या रेलमध्ये तो फिक्स असतो. असू द्या, पण ज्या माझ्या माता बहिणी आहेत त्यांना देवाने एक ॲडिशनल सेन्स दिलाय. ते माणसाचा चेहरा बघूनच ओळखतात. काय रे बाळू, पडलास का कुठं, तोंडलंय उतरलंय तुझं, कुणी काय भांडलं का, तिला बरोबर करतं त्या आईला. आणि जोपर्यंत खरं बोलत नाही त्याचा पिछा सोडू नका. आमेन म्हणणार आहेत का तुम्ही. 3री महत्वाची गोष्ट की तरुणांनो, जबाबदाऱ्या स्वीकारा. जबाबदाऱ्या स्वीकारा म्हणजे ते असे लहान असतात ना, त्यांना कशाचं घेणं देणं नाही. इथं बापाच्या डोक्यावर घराचा हप्ता आलाय, त्या लेकराला काय करायचं, भर तू. त्या आईला काय टेन्शन आहे, काय नाही, त्या लेकरांना काही घेणं देणं नसतं. असं असावं लेकरांनी, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या वेळेस ते तरुण होतात त्यावेळेस त्यांना स्वतःच्या जबाबदाऱ्या घ्यायला शिकवा. मुलगी लग्न होऊन ज्यावेळेस दुसऱ्यांच्या घरी जाईल, सासूबाई सकाळीच येणार नाही, बेटा मी तुला दूध आणले, मसाला दूध घेतेस, मी घेऊन आले. तुला आता मॅगी करू, मी आता काय देऊ तुला मी. सासू म्हणणार आहे का. आवाज खोल गेलेत तुमचे, पण प्रभू तुम्हाला सहाय्य करू. सत्य हे सत्य, घरोघर हे चाललंय. लेकरांना फाजील लाडावून ठेवू नका, त्यांना जबाबदाऱ्या द्या. कधी कधी लक्षात नाही राहणार, आठवण करून द्या. तुला सांगितलं ना असं करायचं, ते करूनच घ्या त्यांच्याकडून, सोडूच नका त्यांना. ती आई बापाची शिस्त आयुष्यभर त्यांच्या कामी येणार आहे. आयुष्यभर त्यांना त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. त्या छोट्या गोष्टी तुम्हाला वाटत असतील, पण त्या गोष्टींनीच लेकरं खरी शिस्त शिकतात. बिनकामाचा लाड करू नका. माझा मुलगा 14 वर्षाचा आहे, असा बाईक फास्ट चालवतो, येड्या. त्याचा अभिमान बाळगू नको. हालेलुया. लेकरू येते, त्याला समजत नाही अजून, त्याचं वय नाहीये गाड्या चालवण्याचं. थांब थोडं, शिकवली चांगली गोष्ट आहे. ज्या वेळेत त्यांनी ते करायला पाहिजे त्याच गोष्टी त्यांना शिकवा. आणि जर शिकले चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही बरोबर असताना त्यांना घेऊन एखादी गोष्ट जबाबदारीने त्यांना करायला सांगा. लेकरांना जबाबदाऱ्या स्वीकारायला शिकवा. बेजबाबदारपण ज्या लेकरांकडे असतं ती लेकरं लाईफमध्ये फार भरकटून जातात. प्रियांनो, नीतिसूत्रे 26वा अध्याय आणि 12 वचन. नीतिसूत्रे 26 आणि 12. आपल्या शहाणपणाची घमेंड बाळगणारा इसम तुला दिसतो काय. अशा माणसापेक्षा मूर्खाची अधिक आशा आहे. स्वतःच्या नजरेने शहाणं समजणं, त्याची घमेंड बाळगणं,
मी काहीतरी आहे घरात, मी असं नाही करणार, हे नाही करणार, ह्याचं नाही ऐकणार. त्याच्यामुळे लेकरं बेजबाबदार होत चाललेत. त्यांना जबाबदाऱ्या स्वीकारायला शिकवलं पाहिजे. नीतिसूत्रे 3रा अध्याय 7वं वचन याच प्रकारचं वचन आहे. नीतिसूत्रे 3 आणि 7. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नकोस, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. ज्यावेळेस एखादं काम परमेश्वराने सुपूर्त केले लेकरांना, त्या लेकरांनी ती जबाबदारी पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यांना त्यांचा शब्द पाळायला शिकवा. ज्यावेळेस ते एखाद्या गोष्टीचं अभिवचन देतात, ते अभिवचन पूर्ण करण्याची त्यांना तुम्ही प्रोत्साहित करा आणि त्यांच्याकडून ते अभिवचन पूर्ण करून घेण्याची आईबापाने जबाबदारी घेतली पाहिजे. लेकरांना ते वळण लावा. नाही तर काही लोक असे खूप इतके दुतोंडे बनतात ना, नंतर एकदम मी 100% असं करणार आहे आणि 100% पळून जातात. ज्यावेळेस तुम्ही एखादी कमिटमेंट करता, तुमचे शब्द फार महत्वाचे. मी येईन म्हणजे त्याने आलंच पाहिजे, मी असं करीन म्हणजे मी ते केलंच पाहिजे. आणि हिम्मत ठेवायची कधी कधी नाही म्हणण्याची. नाही जमणार, 1 मिनिट वाईट वाटेल समोरच्याला, पण तुमच्या खोट्या आश्वासनामुळे कुणीतरी वाट बघेल किंवा एखाद्याला त्रास त्याचा होऊ शकतो. ज्यावेळेस आम्ही जबाबदाऱ्या स्वीकारतो, त्या जबाबदाऱ्यांप्रमाणे आम्ही वैचारिक रीतीनं पूर्ण देवाच्या आत्म्याने चाललं पाहिजे. बेजबाबदार म्हणजे कसं? आई बाप मरमर मरून कष्ट करून पैसे गोळा करतात. लेकरांना वाटतं पैसे झाडाला लागलेत. मग त्या आई बापाच्या पैशाची विनाकारण उधळण केली जाते. आणि आई बाप पण एवढे बेधडक पैसे देतात. किती? 2000 घे. अरे पण ते कशाला घे? तू काय करणार आहेस त्याचं हे विचारलं पाहिजे. हिशोब घेतला पाहिजे लेकरांकडून लहानपणी. त्यावेळेस त्यांना ते डिसिप्लिन लागणार आहे, त्यावेळेस त्यांना ती शिस्त लागणार आहे. नाही तर बेजबाबदार लेकरं नको तिथं खर्च करायला सुरुवात करतात. घरातल्या जबाबदाऱ्या घ्यायला त्यांना शिकवा. त्यांच्या अभ्यासात त्यांनी जर एखादी ऍक्टिव्हिटी चालू केली आहे, कॉलेज असेल, म्युझिक क्लास असेल, काही असेल, चर्च मधली जबाबदारी, त्याच्यात सातत्य राहणं गरजेचं आहे. जबाबदारी घ्या आणि ती सातत्याने पूर्ण करत राहा. मी 2 महिने असं काम केलं नाही, आयुष्यभर करते, चांगली गोष्ट आहे, त्याच्यात टिकून राहा. आणि त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये देवाचं फार मोठं गौरव आहे. अभ्यासात सातत्य ठेवा, जबाबदारीने अभ्यास करा. जबाबदार लोकांकडून चुका होत नाहीत प्रियांनो, फार कमी रेट असणार आहे. पण जे बेजबाबदार आहेत ते चुकांवर चुका करत राहतात. 10 वेळा सांगा असं करू नको, तो तसंच करून येणार. लेकरांना जबाबदाऱ्या घ्यायला शिकवा आणि त्यांना त्या जबाबदाऱ्यांची नेहमी जाणीव करून द्यायला सुरुवात करा. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? हालेलुया. जे जबाबदार लेकर आहेत ते कधीच घरामध्ये उद्धट उत्तर देत नाहीत. आई बापाशी ते प्रेमाने आणि सलोख्यानेच बोलतात. जी लेकरं जबाबदारीने वागतात ती लेकरं कधीही वडीलधाऱ्यांना कधीच उलटून बोलत नाहीत. रस्त्यावर ती भांडणं करत नाहीत. देवाच्या पवित्र वचनात रमणारी ती लेकरं असतात. सत्यतेने चालणारी लेकरं असतात. म्हणून जबाबदारीनं आम्ही जीवन जगणं फार गरजेचं आहे. विनाकारण राग चिडचिड ह्या गोष्टी आज तरुणांच्या जीवनातून निघून जाणं फार गरजेचं आहे. शांत व्हा, संयमी व्हा. तुमचे गोल, तुमचे टार्गेट समोर ठेवा आणि छोट्या मोठ्या गोष्टी देवाकडे मागू नका. मागायचे तर मोठ्या गोष्टी मागा. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणार आहे. बायबलचा देव असा परमेश्वर आहे की जो त्याच्या सानिध्यात टिकून राहतो त्याला परमेश्वर अतिशय आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. दावीद बापाची मेंढरं सांभाळायचा. देवाने पाहिलं की जबाबदारीने काम करतोय. दाविदाने बापाची मेंढरं अशी सांभाळली
सिंह असो, अस्वल असो, अटॅक झाला तरी त्या सिंहाला आणि अस्वलाला त्याने मारलेलं आहे. जबाबदारी जी बापाने दिली आहे मेंढरं सांभाळायची ती त्याने व्यवस्थित पार पाडली. आणि शाऊल राजा बापाची गाढवं हरवली, राज्यपट टिकलं त्याचं. ज्याच्या बापाने दिलेली जबाबदारी ज्याला पार पाडता येत नाही तो शाऊलासारखा आहे. आणि जे बापाने दिलेलं काम ऐकतात ते दाविदासारखे, देव त्यांना राजासारखं जीवन देणार. दाविदासारखं जबाबदार बना. आपल्या मेंढरांची काळजी घेणारा तो राजा असा बनला की त्याने आपल्या प्रजेची चांगली काळजी घेतली. 66 लढाया लढला, एकदाही देवाने त्याला हरू दिलं नाही. ही देवाची कृपा त्याच्या जीवनावर आहे. आमची लेकरं ज्यावेळेस आई बापाच्या आज्ञा मानतील, मी चॅलेंज देऊन सांगतो, जीवनात तुम्हाला कधीच अपयश पाहावं लागणार नाही. तुम्ही पाऊल ठेवाल तिथं देव तुम्हाला यशस्वी करेल. आणि देव पाहिल की या लेकराने आपल्या आई बापाची आज्ञा पाळलेली. कधीच जन्मदात्या आई बापाला दुखवू नका प्रियांनो, कधीच दुखवू नका. त्यांना हर्ट होईल असे शब्द कधीच बोलू नका. ज्या आई बापाने तुम्हाला लहानसं मोठं केलंय त्यांचा रिस्पेक्ट करा. कदाचित त्यांचा एखादा शब्द तुम्हाला आवडणार नाही, मी म्हणतो त्यांनी 50 शब्द तुम्हाला तुमच्या विरुद्ध बोलले तरी निमूटपणे गपचूप ऐकून घ्या, पण त्यांचा सन्मान करा. याच्यातच तुमचा आशीर्वाद आहे. आमेन, हालेलुया. असे काही लेकर आम्ही पाहिलेत की जे आई वडिलांचा सन्मान करत नाहीत, त्यांच्या जीवनातले आशीर्वाद निघून गेलेत, टिकले नाहीत त्यांच्या जीवनात आशीर्वाद. आणि म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे, जबाबदारीने वागायला सुरुवात करा. सगळ्यात पहिली गोष्ट संगत चांगली ठेवा. दुसरी गोष्ट व्यसन करू नका. तिसरी गोष्ट जबाबदाऱ्या घ्या. छोट्या घ्या मग मोठ्या घ्या, मोठ्या घेत राहा. जबाबदाऱ्या स्वीकारणारे लोक देवाला आवडतात. चर्चमध्ये जबाबदाऱ्या घ्या, देवाच्या कार्यातल्या जबाबदाऱ्या घ्या. आणि जबाबदाऱ्या घेऊन परमेश्वर तुम्हाला स्ट्रॉंग बनवत जाईल. देव त्याच्या कार्यासाठी तुमचा वापर करेल आणि तुम्हाला कधीच अपयशी होऊ देणार नाही. आता हे तारुण्याचे दिवस असे आहेत की चौथा मुद्दा असा महत्वाचा आहे की या दिवसांमध्ये पापात, मोहात, वाईट गोष्टीत पडायचे जास्त चान्सेस असतात. ह्या दिवसांमध्ये, तारुण्याच्या दिवसामध्ये तरुण लेकरांनी अलर्ट राहिलं पाहिजे. इकडं तिकडं बघायचं नाही. नजर हटी दुर्घटना घटी. मग अशी घटी फटके पडण्याचे चान्स जास्त आहेत. कारण कदाचित एखाद्या मुलीचा भाऊ गुंड असू शकतो, त्याने कदाचित आधी खूप केल्या असतील मर्डर, पुढचा नंबर तुझा लागू शकतो, सांगता येत नाही. सेन्सिटिव्ह विषय. त्याच्यामुळं लग्नाच्या क्षणापर्यंत उजवी डावीकडं वळायचं. एखाद्या लेकराला समजा एक चॉकलेट दिलं आता आणि त्याला सांगितलं की बेटा चर्च चालू आहे, खायचं नाही, इथं कचरा पण होईल. आणि चर्च चालू असताना आपण काही खात नसतो, आपण फक्त देवाचं वचन ऐकतो. हे चॉकलेट घे, घरी गेल्यावर खा. त्यांनी ते घेतलं आणि त्याच्या खिशात ठेवलं. त्याच्या खिशातलं चॉकलेट दुसरं कोणी खाईल का? त्याचं आहे ते. काही गोष्टी देवाचा दास म्हणून मला असं फार असं उघड आणि असं नाही बोलता येत, पण माझ्या उदाहरणातून किंवा बोलण्यातून पवित्र आत्मा तुम्हाला प्रकट करेल मला काय म्हणायचंय ते. त्याला दिलेलं, त्या लेकराला दिलेलं चॉकलेट त्याला गॅरंटी आहे हे माझंच आहे, मला मिळणार आहे, फक्त घरी जाऊन खायचंय. मग काही लेकरं चालू संदेशात हालूच खडबड खडबड करून खोलतील. कुठं पाळकाला दिसतंय, खातील, कोणी चर्चमध्ये कचरा टाकतील, कोणी काय करतील. पण ज्यांना खात्री आहे की हे मलाच मिळालंय आणि हे मलाच मिळणार आहे आणि ह्याला मीच याचा स्वाद घेणार आहे, हे मी घरी जाऊन खाईल, तो टायमिंग राईट आहे घरी जाऊन खाण्याचं. असंच लग्नाबद्दल आहे. होणार आहे लग्न माझं, हालेलुया. त्या वर्षी ठरवलंय ना माझे घरचे चांगले तर माझा देव किती चांगला आहे. मग जर ठरणार आहे, सगळं होणार आहे, उजवी डावीकडे बघून मी का पापात पडू? कळायलंय का नाही कळायलंय? प्रभू
प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. तर स्पष्ट रीतीनं सांगतो, व्याभिचाराच्या पातकापासून दूर राहा. देवाला अजिबात आवडत नाही. स्थिर राहा, एकनिष्ठ राहा, प्रभूच्या सानिध्यात टिकून राहा. नीतिसूत्रे 7वा अध्याय 21 ते 23 वचनं. तिने आपल्या पुष्कळ मोहक भाषणाने त्याला वश केले, आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून घेतले. तो तात्काळ तिच्या मागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो. एखादा व्यक्ती व्याभिचाराच्या पातकात अडकला जातो, त्याला काय लिहिलंय बायबलमध्ये की बैल जसा कापण्यासाठी जातो. बैलाला माहीतच नसतं, तो चाललाय. असे कैक बैल आज जगामध्ये फिरत आहेत. समजते तुम्हाला मी काय म्हणतोय? सावध व्हा. आपण जगात राहतो, पण जगिक गोष्टी कधीच मंडळीत आणि आमच्या परिवारात येऊ नयेत. जगात आम्ही ऐकणार आहोत, आता खूप वाईट गोष्टी चालल्यात, याच्यापेक्षा वर्स्ट गोष्टी ऐकू. जगातल्या गोष्टी आमच्या घरात, आमच्या परिवारात, आमच्या जीवनात कधीच येता कामा नयेत. जहाज पाण्यावर चाललंय, चांगली गोष्ट आहे. त्यात जहाजाने पाणी आत घेतलं तर जहाज पाण्यावर राहील का? बुडून जाईल. तसंच आहे, जगात राहायचं पण जगिक गोष्टी आपल्यात येऊ द्यायच्या नाही. हालेलुया. माझ्या मित्राने असं केलं, माझ्या मैत्रिणीने तसं केलं, तो तसं करतो. जगात आज हे फॅशन चालली. आम्ही जगाच्या फॅशनसाठी किंवा जगात चाललेल्या वाईट गोष्टींना प्रोत्साहित करणारे लोक कधी बनू नये. आम्ही नेहमी धार्मिक असावं. लोक आम्हाला म्हणतील जुन्या विचाराचे, त्यांना सांगायचं माझा देव जुना आहे. हालेलुया. तो अल्फा आहे, तो ओमेगा आहे, मी त्याच्या वचनावरती चालणार आहे. कोणाला खुश करण्यासाठी देवाला नाराज करू नका. कोणी म्हणेल फॅशनचा जमाना आहे, इंटरनेटचा जमाना आहे, सोशल मीडियाचा. त्याला सांगायचं हा पवित्र आत्म्याचा जमाना आहे. हालेलुया. हा देवाच्या अग्नीने भरण्याचा आणि त्याचा गौरव करण्याचा टाइम आहे. एका विश्वसुंदरी बद्दल मला तुम्हाला सांगायचं प्रियानो. विश्वसुंदरी ऐकताय तुम्ही चर्च? जगात खूप स्त्रिया आहेत, पण एक विश्वसुंदरी आहे आणि त्या विश्वसुंदरीचं नाव मंडळी आहे प्रियांनो. ती ख्रिस्ताची वधू. तिच्या एवढं सुंदर जगात कोणीच नाही. असं चर्चमध्ये असं आलं ना, असं ते एक जाणीव होते की प्रभू मी तुझ्या उपस्थितीत आलेलो आहे. हालेलुया. देवाने मंडळीला सुंदर केलंय. त्या मंडळीचा आपण भाग आहोत. आपल्या प्रत्येकाला ते सौंदर्य जपून धरायचंय. कधीच आपली साक्ष कलंकित होऊ देऊ नका. आमेन. हालेलुया. आम्हाला शुद्धतेत आणि पवित्रतेत चालायचंय. माहित नाही, एखादा कदाचित धार्मिक व्यक्ती पापात पडू शकतो. बायबलमध्ये लिहिलंय शेवटच्या काळात आकाशातले तारे डळमळतील, तारे पडतील. हा एक अर्थ तुम्ही फिजिकल लेवलला लावता की खरे जे तारे आहेत आकाशातले ते पडतील, पडणार आहेत. पण दानियल 12:3 तारे कोण आहेत की ज्यांनी अनेकांना धार्मिकतेकडे वळवलेलं आहे. असे पास्टर्स, लीडर्स, जगातले मोठे मोठे सेवक, त्यांच्याबद्दल तुम्हाला अशा बातम्या येतील. त्याचा डिवोर्स झाला, तो व्याभिचारात पडला, तो पापात पडला, मग आम्ही केलं तर काय झालं? नाही. तुम्ही पास्टरकडे बघून नाही, तुम्ही देवाकडे बघून चालणारे लोक आहात. तुमची नजर तुमच्या परमेश्वराकडे आहे. माणूस पडेल पण आमचा देव कायमस्वरूपी स्थिर आहे. बस त्याच्याकडे नजर लावायची. आमचा रोल मॉडेल येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. हालेलुया. त्या प्रभूकडे बघून आम्हाला चालायचंय. कापला जाण्यास जसा बैल जातो तसे हे लोक वाईट गोष्टीकडे चालतात. हे प्रभूचं वचन आहे. आवरा स्वतःला. देवाचा दास या नात्याने एक विनंती करतो, हात जोडून विनंती करतो. तुमच्या मोबाईल मधून अनवॉन्टेड लोकांचे नंबर आज डिलीट करून टाका. कुठल्या मोहक भाषणासाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टीसाठी कोणाच्याच कसल्याच प्रकारच्या बंधनात राहू नका.
आज प्रभूचं हे सत्य वचन आपल्यासाठी आहे. देवाचा सेवक हा एका स्त्रीचा पती असावा. परमेश्वर एक, बाप्तिस्मा एक, लग्न पण एकच. प्रियांनो, लाईफ पार्टनर एकच असला पाहिजे. त्या क्षणाची, त्या वेळेची जे अविवाहित आहेत त्यांनी वाट पहा. आणि ज्यावेळेस तुमचं लग्न होईल त्या दिवशी त्या मुलीचा वेल वर करताना तुम्हाला जाणवेल की देवा, जगातली उत्तम स्त्री तुम्हाला दिलेली आहेस. हालेलुया. माझ्यासाठी तू उत्तम केलं. तो एक आनंद तुमच्याकडे राहील, तो एक आशीर्वाद तुमच्या जीवनात राहील. कधीच देव तुम्हाला फसू देणार नाही. जे एकनिष्ठ आहेत देवाबरोबर, देव त्यांच्यापेक्षा काही जास्त पटीने एकनिष्ठ आहे. तो तुमच्या प्रार्थनेची उत्तरं देणारा देव आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, 1 पेत्र 2 अध्याय 11 वचन, 1 Peter chapter 2 verse 11. प्रियजन हो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात त्या तुम्हाला मी विनंती करतो की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. दैहिक वासनापासून 1 पेत्र 2:11 मध्ये स्पष्ट लिहिलंय. 1 पेत्र 2:11, दैहिक वासनापासून दूर राहा. आज तोच संदेश आहे. देवापासून पश्चाताप करा आणि त्या व्याभिचाराच्या पातकातून बाहेर या. शारीरिक वासनांच्या बाहेर या. ज्या गोष्टी तुम्हाला जगाकडे खेचत आहेत त्या गोष्टींच्या मागे लागू नका. वाईटातून बाहेर या. मोबाईलमध्ये नको त्या गोष्टी पाहणं, चुकीच्या गोष्टी करणं, त्या सगळ्या अनितीपासून आज मागे वळा आणि प्रभूला सांगा, आज प्रभू, माझ्या जीवनातल्या सगळ्या पापाला त्या वधस्तंभावर मी टाकत आहे. वेदीवर टाकून देतो ज्या गोष्टींनी मी वाहवत गेलो होतो. आज माझं जीवन तुला नव्याने समर्पित करतो. आमेन. हालेलुया. पहिली गोष्ट आपण शिकलो, चांगली संगत ठेवा. दुसरी गोष्ट, व्यसन करू नका. तिसरी गोष्ट, जबाबदाऱ्या स्वीकारा. चौथी गोष्ट, व्याभिचारापासून, दैहिक वासनापासून दूर राहा. पाचवी आणि शेवटची गोष्ट, स्थिर राहा. किती लोक आमेन म्हणतील? कसं राहा? स्थिर. स्थिर राहणं का गरजेचं आहे? कारण नीतिसूत्रे 28 आणि 20 मध्ये बायबल सांगतं, स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादाची रेलचेल असते. तारुण्याच्या दिवसात खूप ऑप्शन्स दिसतात तरुण लेकरांना. 10वीला आहे, ऑप्शन्स आहेत, खूप ऑप्शन्स आहेत. 10वीच्या लेकरांकडे ऑप्शन आहेत. आर्टला जाऊ, कॉमर्सला जाऊ, सायन्सला जाऊ, कम्प्युटर करू, हा कोर्स करू. ते ऑप्शन्स खूप आहेत. तसे अनेक ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. 12वी पर्यंत मी सायन्स मधून केलं, नंतर मी 13वीला मग मी आर्ट जॉईन केलं, मग मी 14वीला सोडून दिलं, मग मी इंजिनिअरिंगचा परत प्रयत्न करायला लागलो. मग मला अचानक मित्रांनी सांगितलं MPSC कर. मग मी भिंतीवर डोकं आपटून घ्यायला लागलो. मग मी पुण्याला क्लासला गेलो. मग बापाचे तिथं 2 लाख घातले आणि मग परत नाशकात येऊन राहायला लागलो. आणि मग मी तसं केलं आणि मग तिकडून इकडं गेलो आणि माझं काहीच शिक्षण झालं नाही. आता मी काय करू पास्टर, मला समजत नाही. तुम्हाला परत भेटू नकोस, फक्त एवढं कर. काय करायचं लेकरांचं? तुम्ही शाळेत असताना जगाचं जाऊ द्या. तुमचं एक स्वप्न असतं. तुमच्या मनात एक परमेश्वराने विचार दिलेला असतो. तुमच्या आई वडिलांची एक इच्छा असते. तुमच्या परिवाराचा एक उद्देश असतो. प्रार्थनेत बसा आणि मग निवडा. आणि मग तुमचं ध्येय निवडल्याच्या नंतर देवाला सांगा की प्रभू, मी ह्या गोष्टीत पाऊल ठेवलंय. जो देव सगळ्यांचे मनोरथ पूर्ण करणारा परमेश्वर आहे, त्याने म्हटलंय मागा म्हणजे मिळेल. देवा, मी मागत आहे, मला या हुद्द्यापर्यंत तू घेऊन जा. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, तुम्ही यशस्वी व्हाल. जर एखाद्याला सांगितलं देवाने की मी तुला इंजिनियर करणार आहे, मग त्याला जर एखादा विषय अवघड वाटत असेल तर पळकुट्यासारखं इकडं तिकडं पळून जायचं नाही. ऐकताय तुम्ही चर्च? आता माझा अभ्यास होत नाही, आता मी जीव देऊ का? जीव नको देऊ, अभ्यास कर. आई बापाला इमोशनल ब्लॅकमेल करणारे मूर्ख लेकरं मला अजिबात आवडत नाही का?
आता मी पास नाही झालो तर मी आत्महत्या करेल, आता असं नाही झालं तर मी तसं करेल, मी पास झालो तर तुम्ही मला गाडी घेऊन दिली पाहिजे, मी असं केलं तर तुम्ही तसं झालं पाहिजे. असा शिक, असा यश मिळव का पैसा तुझ्या पायाजवळ येईल. हालेलुया. आणि मग तुला जे करायचं ते स्वतःसाठी कर, आई बापासाठी पण कर. हे दिवस स्थिर होण्याचे दिवस आहेत तरुण लेकरांनो. जो उद्देश देवाने तुमच्या जीवनात ठेवलाय त्या उद्देशापासून उजवी डावीकडं अजिबात वळायचं नाही. ठरवलं म्हणजे ठरवलं. ही किंमत मोजण्यासाठी मला त्या यशापर्यंत जाण्यासाठी किती अभ्यास करावा लागणार आहे. मला एक खूप चांगली शिस्त लागली. 21 तास मी एका जागेवर बसायचो अभ्यास करताना. डॉक्टरकीच्या शिक्षणाच्या वेळेस 3 तास झोपायचो फक्त. प्लॅस्टिक मध्ये लॅमिनेट करून आंघोळीच्या बाथरूम मध्ये पण काही चार्ट लावले होते. आंघोळ करताना वाचायचे, पाठ करायचे. विश्वास बसणार नाही तुम्हाला. 21 तास माझा स्टॅमिना, आज पण आहे तो स्टॅमिना. पण त्याचा एक फायदा झाला मला, ती अभ्यासाची जी शिस्त लागली. आता बायबल वाचण्यात मला तो एकाग्र चित्ताचा आत्मा देवाने दिला. वाचत बसलं की मी उठणारच नाही. एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी किंमत मोजावी लागते. पास व्हायचंय, अभ्यास करावा लागेल. ध्येय उद्दिष्ट मोठे ठेवलेत त्याप्रमाणे अभ्यास करावा लागेल. आणि ध्येय उद्दिष्ट मोठे ठेवले, सगळ्या जगात पेढे वाटत फिरू नका. काही करायच्या आधी स्वप्न बघायचं, सगळ्या जुने जाहीर करायचं. ऍडव्हर्टाईजलाच पैसे जातात सगळे. मी डॉक्टर होणार आहे, मी इंजिनियर होणार आहे, मी इंजिनियर होणार आहे. आणि एक दिवशी मग असं इंजिन फेल होतं का ना इकडचं ना तिकडचं. गपचूप शांत राहायचं. यश मिळेल तेव्हा अख्ख्या जगाला कळेल देवाने याला काय केलंय. स्वतःच्या मुखाने स्तुती करायचं बंद करा. मी असं करीन, मी तसं करीन, हे बंद आजपासून. डायरेक्ट उतरा आणि मेहनत करा आणि स्थिर व्हा. जे दृष्टांत देवाने दिलेत त्यामध्ये स्थिर व्हा. रोज दृष्टांत बदलू नका. रोज काहीतरी नवीन घेऊन येऊ नका. ठरवलं सुरुवात करा. स्थिर व्हा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. फॅमिली सोडून मित्रमैत्रिणींना जास्त वेळ देऊ नका. परिवारात स्थिर व्हा. सारखं ते मित्रमैत्रिणींचे बर्थडे साजरं करणं, मॉलमध्ये पिकनिकला इकडं तिकडं नुसतं भटकत राहणं, वेळ कुठं चाललाय त्याचं थोडंसं नियोजन करा. स्थिर व्हा. भटकू नका इकडं तिकडं. वेळ वाया घालवू नका. घरी उशिरा रात्री लेट नाईट येऊ नका. एखाद दिवशी काही काम आहे महत्वाचं, उशीर झाला ठीक आहे, पण रोजच रात्री जे लेकरं लेट येतात, आईबापांनो जागृत व्हा. थांबवा हे सगळं. वेळेवरती लेकरं घरी आलेच पाहिजेत. तुमच्या सगळ्या हॉबीज, ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. ज्या गोष्टी देवाला चालत नाहीत त्याच्यापासून दूर राहा. ज्यावेळेस शौल दाविदाला मारण्याच्या प्लॅनिंग मध्ये होता, दावीद घाबरलेल्या स्थितीत आहे प्रियांनो. राजाने ठरवलंय एका लेकराला मारायचंय. राजा आहे तो, एवढा मोठा राजा आहे. त्यांनी प्लॅन केलंय या दाविदाला, एवढ्याशा लेकराला मारायचंय. पण त्या परिस्थितीत ज्यावेळेस तो अदुल्लामाच्या गुहेत दावीद पळून गेला, तिथं त्याने स्तोत्र लिहिलंय. स्तोत्रसंहिता 57:7. हे देवा, माझे अंतःकरण स्थिर आहे, माझे अंतःकरण स्थिर आहे. मी गाईन, मी स्तोत्रे गाईन. त्या बिकट परिस्थितीत राजा त्याच्या विरुद्ध असताना सुद्धा दावीद स्थिर आहे. म्हणून स्तोत्र 26 आणि 12 मध्ये देखील खूप सुंदर वचन आहे. स्तोत्र 26 आणि 12. माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर आहे, जनसभात मी परमेश्वराचा धन्यवाद करेन. लेकरांनो स्थिर व्हा. तुमच्या ध्येयात, तुमच्या उद्दिष्टात स्थिर व्हा.
आज ज्या 5 गोष्टी आज आपण देवाकडून शिकलो आहोत, त्या गोष्टी आज जीवनात अशा आत्मसात करूया की आमच्या तारुण्याला कोणी तुच्छ लेखता कामा नये. आमच्या जीवनाकडे पाहून लोक देवाचं गौरव करतील असं घडलं पाहिजे. आमेन. या प्रार्थना करूया, आपले डोळे बंद करू. धन्यवाद 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 येशू. पवित्र स्वर्गीय देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. आज जे तुझं पवित्र वचन आमच्याकडे आलंय प्रभू, त्या वचनाद्वारे तू आमच्या जीवनाची भेट घेतलीस म्हणून मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो. आज तुझ्या सर्व निवडलेल्या तरुण तरुणींना प्रभू तुझ्या पवित्र रक्ताआड घे. सर्व प्रभू ही लेकरं येणाऱ्या दिवसात प्रभू त्यांचं एक फार उज्ज्वल असं भवितव्य असणार आहे. प्रभू तुला धन्यवाद देतो. या सर्व लेकरांवर तुझा पवित्र हात तू ठेव, त्यांचं भवितव्य उज्ज्वल आणि प्रकाशमान कर. जगाच्या सगळ्या वाईट गोष्टी लेकरांपासून दूर कर. धार्मिकतेत, सात्विकतेत आणि प्रभू पवित्र जीवनात लेकरांची वाढ आणि उन्नती कर. तुझा अभिषिक्त दास या नात्याने प्रार्थना करत आहे. सगळे रॉंग कनेक्शन्स येशूच्या नावात आम्ही रद्द करतो प्रभू. येशूच्या नावात प्रभू चुकीचे लोक त्यांच्या जीवनातून काढून टाकायची प्रार्थना करतो. सगळी व्यसन, सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी, मोबाईलमध्ये असलेल्या गोष्टी, त्यांच्या विचारात असलेल्या गोष्टी येशूच्या नावात निघून जाऊ दे प्रभू. तरुण तरुणींना स्पर्श कर देवा. तुझे सेवक आणि सेविका उभे कर राजा. त्यांना उज्ज्वल असं भवितव्य दे. तुझ्या दयेने आणि कृपेने प्रभू आमच्या या प्रिय मंडळीवर तुझा आशीर्वाद असू दे. पित्या तुला धन्यवाद देतो. आज आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ समोर सादर झाली. आज निश्चित तू आमच्याशी बोलला आहेस आणि प्रत्येक तुझा दास आणि दासी आजच्या वचनाचा बारकाईने विचार करणार आहे. प्रभू तुला धन्यवाद देतो. धन्यवाद. तुझा अद्भुत गौरव आज तू प्रकट केलेस. हे तू पुढचा वेळ तुझ्या हाती घे प्रभू. तुला धन्यवाद देतो. आज आमच्या सर्व प्रार्थना स्वर्गात तुझ पुढे सादर झाल्यात. ही सर्व प्रार्थना विनंती उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून मी ते ऐक. आमेन आमेन. बोलो येशू मसीह की. आमेन. गॉड ब्लेस यू. थँक यू सो मच.